नमस्कार. मैत्री केली तर ती कधीच तोडू नये हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. एकदा जर मैत्री केली तर ती कधीच तोडू नये. एखाद्या व्यक्तीशी, या देशाशी, या कोणासोबतही जर एकदा मैत्री केली तर ती कधीच तोडू नये. तिचं उल्लंघन कधीच करू नये. उलट ती मैत्री घट्ट करावी, मजबूत करावी. म्हणून एकदा केलेली मैत्री तोडू नये. आपली मैत्री परिपक्व होण्यासाठी, आपली मैत्री टिकून राहण्यासाठी, आपली मैत्री शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी प्रेम, एकता, सत्यता, सुंदरता, विचार सुंदरता, चांगुलपणा, माणुसकी, धाडस, साहस, हिम्मत या गोष्टी ठेवाव्यात. कोण्याही कारणाने, कुठल्याही कारणाने, या कसल्याही कारणाने, या कुणाचं ऐकून, या भीतीने, या घाबरून एकदा केलेली मैत्री तोडू नये. कितीही संकट येऊ, या काहीही हो, या किती भयानक वादळ वारा येऊ, या काही हो, परंतु एकदा जर मैत्री कोणासोबत केली, या कोणत्या देशाशी केली, या कोणत्या व्यक्तीशी केली, या कोणासोबतही केली, ती मैत्री कधीच तोडू नये. कारण मैत्रीमध्ये फार शक्ती असते. या मैत्रीमुळेच प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते, चांगला मार्ग मिळतो, चांगली दिशा मिळते, मार्गदर्शन मिळते, मुलाची मदत मिळते. या मैत्रीमधूनच आपला विजय होतो, आपली जीत होते. मैत्री जर पक्की असेल, मैत्री जर परिपक्व असेल, मैत्री जर घट्ट असेल, आणि जर पक्का विश्वास असेल, एकमेकावर पक्का विश्वास असेल, तर मात्र आपला सर्वांगीण विकास होतो, आपलं भलं होतं, आपलं कल्याण होतं, आपल्याला जे पाहिजे ते मिळतं, जे हवे ते मिळतं. परंतु जर मैत्री पक्की नसेल, कमजोर असेल, अशक्त असेल, या नाटकी ढोंगी असेल, या स्वार्थी असेल, मतलबी असेल, तर ती मैत्री काही कामाची नसते आणि त्यामुळे धोका निर्माण होतो. म्हणून मैत्री करावी तर पक्की करावी, मैत्री करावी तर शेवटपर्यंत निभवावी, मैत्री करावी तर टिकून ठेवावी. मैत्रीमध्ये प्रेम असावं, विश्वास असावा, एकमेकावर विश्वास असावा, एकमेकावर प्रगतचे विश्वास असावा, एकमेकाविषयी प्रेम असावं, सत्यता असावी, एकता असावी, सुंदरता असावी, चांगल्या गोष्टी असाव्यात, हित कल्याण असावं, एकमेकाचं हित कल्याण असावं, एकमेकांची काळजी असावी, एकमेकांची चिंता असावी, एकमेकांचं भलं करण्याची, एकमेकाचं कल्याण करण्याची, सुखदुःखात साथ देण्याची, एकमेकाच्या मदतीला धावून जाण्याची, सर्वच गोष्टीची परिपक्वता असावी. आपली मैत्री शेवटपर्यंत टिकून राहावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपली मैत्री सततपणे टिकून राहावी, मजबूत व्हावी, स्ट्रॉंग व्हावी, आणखी प्रगतच व्हावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजे, यासाठी पुढे आलं पाहिजे, यासाठी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. मैत्रीमध्ये विश्वास फार महत्त्वाचा असतो. कारण एकदा विश्वास डळमळला तर ती मैत्री टिकत नाही, कामातून जाते. म्हणून विश्वास फार महत्त्वाचा असतो. पण दोघांनीही एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपला विश्वास कधीही डळमळू देऊ नये, ढवळू देऊ नये. कोणाचाही ऐकून, कोणत्या देशाचं ऐकून, कोणत्या व्यक्तीचं ऐकून, कुणाचाही ऐकून आपला विश्वास कमी होऊ देऊ नये, आपली मैत्री तोडू नये. या इतर कोणाचं ऐकून, या कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही कारणामुळे, कुठल्याही कारणामुळे आपली मैत्री तोडू नये, तर शेवटपर्यंत टिकवावी. कारण मित्रच हा
अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात कामा येत असतो. मित्रच हा मदत करत असतो, कोणी मदत करत नाही. जो खरा पक्का विश्वासू मित्र असतो तोच मदत करत असतो, तोच अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात धावून येत असतो. म्हणून जो आपला खरा मित्र असतो, जो आपला पक्का मित्र असतो, जो आपला विश्वासू मित्र असतो, जो प्रामाणिक असतो, जो नम्रशील असतो, जो योग्य असतो, जो याचे विचार सुंदर असतात, ज्याच्या मनात कपट नसतं, त्याचं मन उंच भरारीसारखं असतं, त्याचं मन निर्मळ असतं, पवित्र असतं, याचे विचार एकदम सुंदर असतात, असा पक्का मित्र आपल्याला मदत करतो. संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात धावून येतो आणि आपल्याला दिलासा देतो, धीर देतो, प्रेरणा देतो, आपलं सांत्वन करतो, सहानुभूती दाखवतो आणि आपल्याला मुलाची मदत करतो, आपलं संकट दूर करतो. खरा मित्रच आपल्याला साथ देतो, खरा मित्रच आपल्या कामी येतो, उपयोगी पडतो, खरा मित्रच आपल्याला खरं मार्गदर्शन करतो. खरा मित्र ढोंग करत नाही, खरा मित्र सोंग करत नाही. खऱ्या मित्राच्या मनात स्वार्थ नसतो, कपट नसतं. खरा मित्र चांगली दिशा दाखवत असतो, खरा मित्र संकट दूर करतो, खरा मित्र वाईट गोष्टीपासून दूर करतो, खरा मित्र आपल्याला खरं मार्गदर्शन करतो, दिशा दाखवतो. म्हणून खरा मित्र तो खरा मित्रच असतो. म्हणून एकदा केलेली मैत्री कधीच तोडू नये. कोण्याही कारणाने कुणाचं ऐकून या पैशासाठी, या स्वार्थपणासाठी, या अनेक गोष्टीसाठी, या कुठल्याही गोष्टीसाठी एकदा केलेली पक्की मैत्री कधीच तोडू नये. कारण जर एकदा केलेली मैत्री जर तुटली तर ती मग परत सुटत नाही. कारण ती परत मैत्री व्हायला, कारण विश्वास डळमळून जातो आणि एकमेकावर विश्वास राहत नाही आणि त्यामुळे मग शंका उत्पन्न होतात आणि त्यात मग बाकीचे शत्रू, इतर लोक भर घालतात आणि त्यामुळे ती मैत्री होत नाही. म्हणून एकदा केलेली मैत्री कधीही तोडू नये. कुणाचं ऐकून, कुणाही देशाचं, या कुठल्याही देशाचं ऐकून, या कुणाही व्यक्तीचं ऐकून ती मैत्री तोडू नये. म्हणून ज्या देशाने एखाद्या देशासोबत मैत्री केली असेल आणि ती पक्की मैत्री केली असेल तर ती मैत्री कधीच तोडू नये. एकमेकाला विश्वासघात कधीच करू नये. कोणाचं ऐकून, इतराचं ऐकून विश्वासघात करू नये. कारण विश्वासघात केल्याने, धोका दिल्याने कोणत्या देशाचं कधीच चांगलं होत नाही. एखाद्या देशाने एखाद्या देशाला धोका दिला, विश्वासघात केला, खोटे बोलून या स्वार्थ साधून एखाद्या देशाला फसवलं, फसगत केली तर तो देश सुखी राहत नाही, त्या देशाची प्रगती होत नाही, देशाचा विकास होत नाही. म्हणून विश्वासघात करू नये, धोका देऊ नये. हिंमत असेल तर समोरासमोर लढाई करावी, परंतु धोका देऊ नये, विश्वासघात करू नये. कोणी कोणावर वाईट नजर ठेवू नये, कोणी कोणाच्या मैत्रीवर वाईट नजर ठेवू नये, कोणी कोणाचं वाईट करू नये. जो दुसऱ्याचं वाईट करतो, देव त्याचं वाईट करतो. म्हणून कोणी कोणाचं वाईट करू नये. कोणी कोणाच्या देशावर वाईट डोळा ठेवू नये. म्हणून ज्याने त्याने आपल्या हिमतीने, धाडसाने, स्वतःच्या हिमतीवर आपल्या देशाची प्रगती करावी. दुसऱ्याचं लुटून, दुसऱ्या देशावर कब्जा करून, दुसऱ्याच्या प्रांतावर कब्जा करून, या दुसऱ्याच्या भागावर, दुसऱ्याच्या प्रदेशावर कब्जा करून तो आपल्या ताब्यात घेऊ नये. खरं ते खरं, खोटं ते खोटं. म्हणून मैत्री करावी पक्की. म्हणून आणि पक्की केलेली मैत्री कधीच तोडू नये. पक्की मैत्री असावी आणि ती शेवटपर्यंत निभवावी. म्हणून लक्षात ठेवा, एकदा केलेली मैत्री कधीच तोडू नये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूच नका. धन्यवाद.